जेवण करायचं काम नाही असं नाही आहे ना। भूक हा सर्वात मोठा रोग सांगितला ना भगवान बुद्धांनी, कारण की त्यांना समजलं ना किंवा माणसाला जेवणाशिवाय पर्याय नाही। ज्या वेळेला शरीराला वेदना देऊन मला काही मिळालं नाही त्यावेळेला भगवान बुद्ध म्हणते सुजाताची खीर ग्रहण करतात। खीर ग्रहण केल्याच्या नंतर मग बुद्धत्व म्हणजे सम्यक संबुद्धत्व प्राप्त होण्याचा संकल्प करतात आहे ना या ठिकाणी। मग त्यांच्या पोटामधील गर्भस्थ पिल्ली सुद्धा नष्ट होतात काय म्हणतात ते। मग ते जे काही जेवण करतात ते जे काही मांस खातात, मांस खाल्ल्याच्या नंतर ते काही ते गर्भ त्यांच्यामध्ये जे काही पिल्ल जेवण तर नष्ट होते, मग त्यांच्यामध्ये जे काही पिल्ल असतात वाघींमध्ये झाले समजा कुत्र्यांमध्ये झाले ते पिल्ल नष्ट होतात का? कसे काय होतील? नाही होत ना। तरी कुत्री समजा आपले पिल्ल देते, वाघीण झालं हे झालं ते झालं आपले पिल्ल देते, ते पिल्ल नष्ट होऊ शकत नाही म्हणतात म्हणते। मग ते का नाही होत म्हणते? मला असं वाटते की आपल्या कर्माच्या परिणामामुळे त्या गर्भस्थ पिल्लांचा नाश न होतो। म्हणजे कर्म आहेत की नाही त्यांचे, त्या पिल्लांचे पण सुद्धा कर्म आहेत ना, कारण की जसं ते करतात, जसे काही ते कृत्य करत आहे, जसे काही ते कर्म करत आहे, तसेच त्या पिल्लांचा पण सुद्धा नाश होत नाही। नाशापासून आपली सोयीस्कर सुटका करून घेतात। मग या ठिकाणी ते म्हणतात की महाराज बरोबर आहे, याप्रमाणे कर्मफळ तसे आपल्या कारणाने नरकी अग्नी जन्मात येणारे जीव तेथे हजारो वर्ष फक्त राहतात। म्हणून या ठिकाणी पुनर्जन्म त्यांचा पुनर्जन्म होतो, तशी त्यांची वाढ ते मृत्यू देहापर्यंत सुद्धा त्यांना त्याच्यावरच राहावं लागत। महाराज या ठिकाणी म्हणतात सुकुमार क्षत्रिय स्त्रिया, सुकुमार ब्राह्मण स्त्रिया आणि सुकुमार अमीर उमराव म्हणजे उमराव स्त्रियाकडे करडे पदार्थ किंवा करडे मांस खातात की नाही काय म्हणतात ते। किंवा आता एक क्षत्रिय आहे म्हणतात, क्षत्रिय स्त्रिया झाल्या, क्षत्रिय म्हणजे सुकुमार ब्राह्मण झाला म्हणजे त्यामध्ये काही स्त्रिया झाल्या कुमार, अमीर उमार म्हणजे अमीर काही लोक झाले म्हणतात, अमीर स्त्रिया झाल्या त्यामधले, ते मांस खातात की नाही। तर या ठिकाणी महाराज म्हणतात होय, कोण मांस खाण्यासाठी सुटलेला आहे याच्यामध्ये सर्वच खातात म्हणतात, सर्वांना ते डिपेंडच आहे म्हणतात, खातात म्हणतात या ठिकाणी सांगतात ते। म्हणजे ब्राह्मणही सुटत म्हणतात याच्यातून मांस खायला या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणतात, किंवा सर्वच जण खातात या ठिकाणी त्यांचा उत्तर आलेलं हो म्हणते खातात। मग महाराज मग असे कठीण पदार्थ त्यांच्या उदाहरणात जाऊन पचतात की नाही? पचवतातच ना, जेवण केलेलं पचतेच ना माणसाने, जेवण केलं तर पचते ते, लगेच थोडी जेवण केल्याच्या नंतर उलटी होत, पचते त्यांना, आणखी संध्याकाळी पण जेवण करावं लागते ते पण पचते। मग आता अशा जे काही स्त्रिया असतात म्हणतात, हे जे काही आता क्षत्रिय कुळामधल्या काही स्त्रिया आहेत, मोठ्या घराण्यामधल्या स्त्रिया आहेत समजा, आणि ब्राह्मण घरामधल्या काही स्त्रिया आहेत, म्हणजे अशा अमीर घरामधल्या काही स्त्रिया म्हणतात, मग त्यांना गर्भधारणा झाली मग त्यांनी असं काही प्रकारचं मांस वगैरे किंवा काही कोणत्याही प्रकारचं जेवण जेवलं तर त्यांना पचते की नाही? पचते या ठिकाणी सांगतात होय म्हणते खातात। मग असे कठीण पदार्थ खाल्ल्याच्या नंतर त्यांना पचतात आहे ना या ठिकाणी। मग त्यांच्या गर्भामध्ये जे काही बाळ असते ते गर्भामधलं बाळ मरते का? नाही। कसं काय मरणार? नाही मरणार आहे ना, नाही म्हणते, शक्य नाही आहे, मरणार नाही आहे म्हणतात। मग ते का म्हणून मरत नाही म्हणते? मला वाटते की आपल्या कर्माच्या परिणामामुळे त्या बालकांचा पचून नाश होता, त्या नाशापासून त्याचे अस्तित्व कायम राहते म्हणतात। कशामुळे? आपल्या कर्माच्या परिणामामुळे त्या बालकांचा तो बालक वेगळा राहतो आणि आपण जे काही जेवण केलेलं ते वेगळं राहतो, म्हणून जेवण पचते, जेवण पचल्याच्या नंतर ते जेवण त्या बाळाला पण सुद्धा लागते म्हणतात, त्या बाळाला पण सुद्धा राहते। आणि त्याचं जे काही जिवंत आहे पोटामध्ये गर्भामध्ये जे काही जिवंत आहे त्याचं अस्तित्व कायम राहते, तो कशाला संपणार? तो नाही संपू शकत। महाराज बरोबर आहे म्हणतात, या उदाहरणाप्रमाणेच नरकीय प्राण्याचे कर्मफळ तसेच आपण असल्या कारणाने नरकीय अग्नी जन्मात येणारे जीव हजारो वर्षपर्यंत फक्त राहतात म्हणतात। काय म्हणतात ते की महाराज तुम्ही जे काही उदाहरण दिले म्हणता, म्हणजे प्राण्याच्या उदाहरण दिलं म्हणतात या ठिकाणी, मनुष्य स्त्रियावरून उदाहरण दिलं म्हणतात या ठिकाणी आहे ना, म्हणजे प्राण्याहून सिंहाहून वाघाहून म्हणजे प्रत्येक गोष्टीहून तुम्ही जे काही उदाहरण दिलं म्हणतात हे खरोखर सत्य आहे म्हणतात।
ही परिस्थिती बरोबर आहे म्हणतात। या ठिकाणी जे काही देणं म्हणतात ते फक्त बरोबर त्यांच्या कर्मफळानुसार त्या ठिकाणी जन्माला येतात आणि त्या अग्नीमध्ये खरोखरच त्यांचा हजारो वर्ष त्यांना पुन्हा पुन्हा पुनर्जन्म होतो। तेथेच त्यांची वाढ होते, तेथेच त्यांचा मृत्यू होते। जोपर्यंत त्याचे कर्मफळ नाश होत नाही तोपर्यंत त्यांना त्या जीवन भवचक्र सतत चालू राहते। जिथपर्यंत त्यांना जिथपर्यंत त्याचे कर्माचे फळ वाईट असलेले आहेत, जिथपर्यंत त्याचे कर्माचे फळ वाईट आहेत आणि असल्याच्या नंतर जिथपर्यंत त्याची परतफेड होत नाही तिथपर्यंत या जीवन भवचक्राच्या फेऱ्यातून, कर्माच्या फेऱ्यातून, दुःखाच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होऊ शकत नाही म्हणतात। म्हणून या ठिकाणी म्हणजे आपण चांगल्या उत्तम रीतीने मला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं म्हणतात। म्हणजे जगाचा आधार कोणता आहे म्हणतात, म्हणजे जीवन जगण्याचा आधार कोणता आहे, जगाचा आधार कोणता आहे। राजा या ठिकाणी म्हणाला म्हणते तुम्ही लोक म्हणते तुम्ही लोक म्हणता की पृथ्वी पाण्यावर थांबली आहे। काय म्हणता प्रश्न त्यांचा, किंवा पृथ्वी पाण्यावर थांबलेली आहे, पाणी हवेवर थांबलेलं आहे आणि हवा अंतरावर म्हणजे अंतराळावर थांबली आहे। या विधानावर सुद्धा माझा विश्वास बसत नाही म्हणतात। किंवा ते म्हणतात किंवा पृथ्वी पाण्यावर थांबलेली आहे आणि हवेवर पण सुद्धा थांबलेली आहे, अंतरावर पण सुद्धा थांबले, या विधानावर पण सुद्धा माझा विश्वास बसत नाही म्हणतात। मग स्थविराने धम्म करणात भिक्षापात्रात पाणी घेऊन मिलिंद राजा समजावून सांगितले। ते काय उदाहरण सांगतात समजावून, आपलं स्वतःच जे काही भिक्षापात्र असते ते भिक्षापात्रामध्ये पाणी घेतात आणि पाणी घेतल्याच्या नंतर त्यांना समजावून सांगितले महाराज जसे या पाण्यास हवेचा आधार आहे तसाच त्या पाण्याला पण सुद्धा हवेचा आधार आहे म्हणतात। जसा आता आपण एखाद्या गमिल्यामध्ये म्हणा, एखाद्या गळव्यामध्ये म्हणा, गिल्लासामध्ये आपण पाणी भरलं तर ते पाणी स्थिर राहते का, त्याला हवा लागली तर काय होईल, हलणार आहे की नाही। म्हणजे ते पाणी कायचा आधार घेतेच की हवेचा आधार, मग ते काय म्हणतात हवेचा आधार घ्यावाच लागते। मग म्हणते फार छान, निरोध आणि निर्वाण। राजा म्हणाला म्हणते निरोध होणे आणि विराम होणे म्हणजे काय आहे बा महाराज, निरोध होणे म्हणजे निर्वाण आहे। काय म्हणतात या ठिकाणी, किंवा निर्वाण म्हणजे काय म्हणतात, विराम निर्वाण म्हणजे काय। मग या ठिकाणी ते म्हणतात की होय महाराज, निरोध म्हणजे निर्वाण आहे असं त्यांनी सांगितलं। निरोध म्हणते निरोध होणे म्हणजे निर्वाण कसे काय म्हणतात, निरोध होणे म्हणजे निर्वाण कसे काय म्हणतात ते या ठिकाणी त्यांना समजावून सांगतात की पहा महाराज, सर्वच मूर्ख माणसे सांसारिक इंद्रिये व विषय सुखाच्या उपभोगात मग्न राहतात। काय म्हणतात ते या ठिकाणी, किंवा सर्वच मनुष्य आपलं जे काही सांसारिक जीवन आहे त्या सांसारिक म्हणजे सर्वच मूर्ख मनुष्य म्हणतात, मूर्ख शब्द इथं आलेला आहे, किंवा सर्वच मूर्ख माणसे सांसारिक इंद्रिय व विषय वासनेच्या विषय सुखाच्या उपभोगामध्ये मग्न राहतात। आपल्या प्रपंचामध्ये सर्वजण मग्न झालेले आहेत म्हणतात, त्याचा आनंद मानतात, त्यांनाच करत राहतात, म्हणजे त्या गोष्टीवर जास्त डिपेंड आहेत, त्या गोष्टीवर सर्व लक्ष देतात। बुद्ध धम्म संघ, बुद्धांनी केलेले कार्य, धम्मानी केलेले कार्य, संघाने केलेले कार्य, बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचे काही घेणं देणं नाहीये। हो बुद्ध या ठिकाणी म्हणतात किंवा हो प्रपंचातला मनुष्य संपूर्ण वेळ नाही देऊ शकत। या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा प्रपंचामध्ये जो मनुष्य आहे, प्रपंचामधला मनुष्य संपूर्ण वेळ त्याचा देऊ शकत नाही, त्याला प्रपंच पाहावा, पण काहीतरी वेळ तर देऊ शकते। जसं बुद्ध बाबासाहेबांना संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलं आपल्यासाठी, तसंच बुद्ध म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा आपण त्यांच्यासाठी काहीतरी वेळ काढला तर बरं राहते, चांगलं राहते म्हणतात। म्हणून त्यांना ते त्यांच्या विषय सुखाच्या उपभोगातच आनंद मानतात, मग त्यांना एकदम चिटकून राहतात, त्याच गोष्टींना घेऊन एकदम चिटकून राहतात। मानवताची लालसा म्हणजे एखाद्या महापुरुषासारखी दृष्टी भरून येते आणि अशा महापुरुषा व्यक्ती वाहून जातात। त्यामुळे वारंवार जन्म, मृत्यू, शोक, वेदना, खेद, निराशा यामधून त्याची सुटका होत नाही।
थोडक्यातच दुःख होऊन त्याची मुक्तता होत नाही म्हणतात. काय म्हणतात या ठिकाणी ते त्यांच्या गोष्टीमध्ये लालसा मानतात म्हणून एखाद्या महापुरुषासारखी म्हणतात दुथडी म्हणजे दुथडी भरून येते आणि अशा महापुरात व्यक्ती वाहून जाते. काय म्हणतात या ठिकाणी असा एखादा महापूर आला म्हणतात की त्यामध्ये तो वाहून जाते. त्यामुळे वारंवार वृद्धत्व येते, त्याला मृत्यू येते, शोक होते, वेदना होतात, निराशा होते, खेद होते त्याला एका गोष्टीचा. त्याची सुटका कधी जिंदगीमध्ये होत नाही. थोड्या दुःखातून त्याची मुक्तता पण सुद्धा होत नाही. त्याला लय दुःख म्हणजे त्याच्या कर्माच्या नुसार खूप चांगलं मोठ्या प्रकारचं दुःख भरून द्यावे लागते नंतर. परंतु महाराज शहाणे लोक भगवंताचे अनुयायी अशा इंद्रिय व विषय सुखाच्या मोहजाळामध्ये असत नाही म्हणतात. काय म्हणतात या ठिकाणी किंवा जर बरोबर शहाणे मनुष्य असतील, शहाणे माणसं आणि शहाणे मनुष्य विषय सुखाच्या मोहजाळामध्ये फसत नाही म्हणतात. ते या गोष्टीमध्ये आनंद मानत नाही. जरी संसारामध्ये जरी असले तरी बुद्ध धर्म संघासाठी बाबासाहेबांसाठी वेळ काही काढतात. त्यांना समजल्या जाते ना, ज्यांना समज म्हणजे याच्यामध्ये डिपेंड काय येते, इथं काय येते, सर्व गोष्टीने अवलंबून श्रद्धा. भगवान म्हणतात ज्याची श्रद्धा ज्याच्यावर आहे तो चालत फिरत सुद्धा येते. जी 1756 तरी कामं असल्या आपल्या मागे तरी ती कामं सोडून सुद्धा येते. जर बुद्धांच्या प्रती बाबासाहेबांच्या प्रती त्यांची श्रद्धा असेल तर येते, नाही तर मग काय घेतले या ठिकाणी सांगितले जाते. त्यांना जर बुद्ध समजले म्हणतात, काय म्हणतात या ठिकाणी, त्यांना बुद्ध समजले तर ते त्या गोष्टीमध्ये चिपकून राहत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये लालसा उत्पन्न होत नाही, तृष्णा उत्पन्न होत नाही म्हणतात, निरोध पावणे उत्पन्न होत नाही, लोभ उत्पन्न होत नाही, कामतृष्णा नाही, भवतृष्णा नाही, विभवतृष्णा नाही, अशा कोणत्याच गोष्टी. आणि मुळे त्या जीव इच्छामध्ये ते निरोध पावत नाही. जीव इच्छा पावलेल्या पुनर्जन्माला पण सुद्धा थांबवण्याची शक्ती ते ठेवतात. म्हणजे काही जरी पुण्य कर्म केले आपण तर आपल्याला चांगल्या जन्म पुण्य त्या कर्मामुळे चांगल्या प्रकारचा जन्म मिळाला हे तर आपण थांबवू शकतो ना, किंवा नाही. आपण पापच थोडी केले सर्व या ठिकाणी सांगितले जाते. या गोष्टीतून आपण मुक्त होत चाललो ना, म्हणून तो त्याचा चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी जन्म व्हायचा, त्या म्हणजे वाईट ठिकाणी जन्म नाही व्हायचा. या गोष्टीतून तर तो या नसल्यामुळे असा जन्म, मग त्याला मरण नाही म्हणजे वृद्धत्व नाही, मरण नाही, शोक नाही होत, वेदना नाही होत व निराशा नाही होत. सर्व इत्यादी दुःखाच्या समूहामधून जगाच्या जागी थांबतो, असा दुःखाचा अंत घडतो. यालाच म्हणतात निर्वाण. याचप्रमाणे महाराज निरोध होणे म्हणजे निर्वाण आहे असे म्हणतात. म्हणजे सर्व गोष्टी काही प्रपंचातच नाही डिपेंड. म्हणजे ते म्हणतात की बा सर्व गोष्टी करूनही सुद्धा जर बुद्ध धर्म संघाला जर वेळ देत असेल तर तो त्याच्या दुःखाला थांबवू शकते म्हणतात. त्याचे पुनर्जन्माला पण सुद्धा थांबवू शकते म्हणतात. नसल्यामुळे त्याला मरण जन्म होत नाही, वृद्धत्व होत नाही म्हणजे जास्त आजार होत नाही म्हणतात, मरण होत नाही, त्याला शोक होत नाही कोणत्या गोष्टीचा, वेदना होत नाही म्हणतात, निराशा होत नाही, चिंता होत नाही, म्हणजे होते पण कमी होते. आणि पुनर्जन्म थांबण्याची इत्यादी अशी सुखाची दुःख सर्व दुःखाच्या समूहापासून जगाच्या जागी थांबतो. असाच या ठिकाणी त्या दुःखातून मुक्तीचा अंत पण सुद्धा घडतो. याला भगवान म्हणतात, याला निर्वाण प्राप्त असे म्हणजे महाराज निरोध होय. निर्वाण म्हणजे निरोध होय. निरोध म्हणजे निर्वाण आहे. आता निर्वाणाचा लाभ कोणता आणि निर्वाणाने कोणती गोष्ट माणसाला प्राप्त होते, निर्वाण म्हणजे कसं प्राप्त होतो, निर्वाणाचा काय महत्व आहे, तर हे प्रकरण आपण उद्या पाहूया. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण भवतु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
लवकर निघतो ना.